गव्हर्नमेंट लावते सगळ्यांवर खतरनाक टॅक्स. फक्त मार्केटमध्ये सचिन दादाचं मॅक्स चांगला बोले कसा विषय मित्रांनो आज भेट झाली. 2-3 दिवसापासून मला त्याला भेटायचं होतं. मी कोणाला भेटण्यासाठी कॉल करत नाही, पण पहिला हा व्यक्ती की मी त्याला भेटण्यासाठी आज 2 ते 3 कॉल केले. मी आज आयल्यानगरच्या ब्रँचवरती गेलो, खाली गेलो, शेवगावला काही कार्यक्रम होता आणि आज वाघोलीच्या ब्रँचवर मी त्या दिलं होतं, त्यांना वाघोलीच्या ब्रँचवर बोलून घेतलं. तर आज मी वाघोलीच्या ब्रँचवर आलतं, त्याची खरेदी वगैरे केली. मित्रांनो खरंच एकदम साधा आणि भोळा मुलगा आहे आणि देव पण एखाद्याला असं आयुष्य देतो ना. बघा तो 2 महिन्यापूर्वी कोणाला माहित पण नव्हता, त्याचं खरं नाव शुभम आहे. 2 महिन्यापूर्वी तो कोणाच्या नजरेची नव्हता आणि त्याला देवाने आज एवढी मार्केट एवढी पब्लिसिटी दिली की आज त्याला लोक चालता चालता स्टार समजतात, ते चालता जेव्हा फोटो काढतात ते म्हणजे खरंच अभिमान वाटतो. आणि मी तुम्हाला एक नीट सांगतो आणि ऐका मित्रांनो, खरंच कळकळीची विनंती आहे, लय साधा भोळा मुलगा आहे, त्याला होईल तेवढं सपोर्ट करा. जेवढे मराठी उद्योजक असतील ना तेवढं सगळ्यांनी त्याला सपोर्ट करा. त्याचा जो आयडी आहे, त्याचा जो जुना आयडी त्याच्यावरती लोकांनी बरेचसे फ्रॉड वगैरे केले, त्याचा रिअल आयडी मी जो कॉलअप करतोय त्या आयडीला सपोर्ट करा. होईल तेवढं जणांनी त्याला फॉलो करा. लवकरात लवकर त्याला आपल्याला मराठी बिग बॉस मध्ये बघायचंय आणि त्याला निवडून सुद्धा आणायचंय. तर हीच अपेक्षा आहे. आज तुझ्या भावनी तुला खूप खूप यश देऊ, तू खूप मोठा हो आणि पुढच्या जेव्हा आमच्या दुकानात येशील ना तर तुझ्या अशी खाली गर्दी झाली पाहिजे तुला बघायला सगळे, नाही का? होणार ना? तुमचा आशीर्वाद असल्यावर व्हायलाच पाहिजे. काय सांगायचं तुला, अजून काय सांगशील तुला? मेन माझं म्हणजे मी टाइमपास म्हणून व्हिडिओ चालू केलता. माझं असं हे नव्हतं. मी ना फक्त मला पब्लिकांचं मन जिंकायचं होतं आणि ते नाथबाबांनी माझे गारण ऐकले. सवय सारख्याचं चांग भले